आज माझ्या बाळाला ना काम करू वाटत होतं. इतर वेळेस मेकअप करायची फुरसत नसते, पण आज मात्र काम करत होतं. आज उलटं झालं. मोठी आहे ना ती मेकअप करत होती आणि छोटी आहे ना काम करत होती. असं म्हटलं तर आम्ही सगळं आवरून बाहेर आलो होतो. काम होतं थोडंसं त्यासाठी. तर बाहेर आल्यानंतर ना थोडं गार काही पिल्याशिवाय तर पुढं जाऊ वाटत नाही. मस्त असं मट्टा वगैरे प्यायला. आज ना आराध्याबाई व्हिडिओ घेत होती. आज पूर्ण व्हिडिओ आहे ना आराध्याच घेतलेले आहे. मग नंतर आम्ही ज्वेलरीच्या दुकानात आलो. कुठली ज्वेलरी घेतल्या तुम्हाला लास्टला एंडला समजेल काय ज्वेलरी वगैरे घेतले. नंतर आम्हाला ना मटन पुलाव बनवायचं ना ऑर्डरसारखंच आलेलं होतं. मला बनवायचं होतं मटन पुलाव. त्यांनी सांगितले होते तुम्ही मामाला 2 किलोचं मटन पुलाव बनवून द्या, छान बनवते असं म्हणले होते. मग चला त्यांनाच बनवून द्यायचा कार्यक्रम चालला होता. पहिल्यांदा तर त्यांनी सगळं कांदा टमॅटो वगैरे कापून ठेवले होते. मी फक्त येऊन गरम मसाला खडा मसाला काय काय लागतोय ना ते सगळं काढून घेतलं. नंतर मटन वगैरे मॅरिनेट करून ठेवला होता. कांदा परत मिरची वगैरे मस्त असं लालसर असं भाजून घेतला. फुल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला मोठ्या ब्लॉग आहे चॅनलवरती जाऊन बघू शकता. नंतर इथं अद्रक लसूणचं पेस्ट वगैरे घालून मस्त असं फोडणी दिला. त्यांनी माझ्या सपोर्टला होतं, त्यांनी पण मला मदत करत होते. त्याच्यामुळं काय मला अवघड गेला नाही, भरभर झालं माझं. कारण की त्यांच्यात पाहुणे येणार होते 1-1:30ला म्हणजे, म्हणून पटपट आवरून घेत होते. तर त्यांचं बाळ घेऊन येणार होते. हे बाळासाठी एवढं सगळं तयारी त्यांनी करत होते. ती बाळाची मम्मी पप्पा तिची दोन्ही बहिणी ते बाळ सगळेजण मिळून येणार होते. त्यांना खाण्यासाठी करत होतो. मस्त असं मटण पुलाव बनवून वर आले. तर आमचे मात्र भरपूर असं भुकेवले होते. त्यांना जेवण दिलं. मस्त असं मटण पुलाव बनवून झालं होतं. संध्याकाळी झाली होती. चहा वगैरे घेतला. इथं बघा काय सकाळच्या ज्वेलरीमध्ये जे आम्ही सकाळी गेलतो ना ज्वेलरी आणायला काय काय घेतलं तुम्हाला सांगते. मंगळसूत्र घेतलं, आराध्या श्रद्धाला पैंजण घेतला, मला आईला डेली वापरायला कानातले घेतले. हे माझ्यासाठी घेतलेलं आहे. छोटेवाले आहेत ना ते, मोठेवाले आहेत ना ते सासूबाईला घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता श्रद्धाला घुंगरूचे पैंजण पाहिजे होते आणि तिला घुंगरूचेच पैंजण दिला. आणि मी आराध्याला साधे पाहिजे होते, साधे घेतले. दोघींचे चॉईस मात्र वेगवेगळंच आहे, कारण की दोघींचे चॉईस अजिबात जुळत नाही आहे. चला असं म्हणलं. माझे मंगळसूत्र तर मला लईच आवडलेलं, छान होता. डिझाईन पण 1 नंबर होती. मला तर लई आवडलं होतं. ते घेतलं. मस्तच घालून बघत होते कानातलं, बघू शकता तुम्ही पण. घातल्यानंतर तर आणि जरा उठून दिसत होतं ते. चला म्हटलं घालून बघूया. लगेचच घातला मी, कारण की मला कानातलं वगैरे नव्हतंच. म्हटलं घालून घातलं, कारण की कान थोडंसं दुखतात. आता सवय नाही म्हटल्यावर थोडं मोठं घालायचं ना, तर घातलं. पण छान वाटत होते. डेली यूजसाठी काळे पडत नाही म्हटलं तिने. आता बघू सोन्याचं नाही तर नकली घालून तर हाऊस फेडून घ्यायचं आपलं. तर ते हे बघा मस्त असं मंगळसूत्र. अहोंना विचारत होते कशी दिसते म्हणून, तर अहो म्हटले छान दिसते. तर इथं बघू शकता कानातलं वगैरे घातला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओ चला बाय.